वळूयात महाराष्ट्रामधल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण आहे। प्रामुख्याने कोकणामध्ये पावसाचा जोर सकाळपासूनच जास्त दिसतोय। मुंबई असेल, रायगड, ठाणे या सगळ्या भागांना पावसाने आज जोरदार झोडपून काढले। रायगडच्या पोलादपूर तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे सावित्री, ढवळी, कामठी, चोळई, घोडवणी या पाचही नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नेहमीप्रमाणे खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरामध्ये पाणी घुसले। जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 7.30 मीटर इतकी सध्या नोंदवली गेली आहे। रायगडच्या नागोठणेमध्ये अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे नागोठणे शहरामध्ये पूर परिस्थिती आहे। पावसामुळे नदीचे पाणी शहरात शिरले, वाहतूक विस्कळीत झाली आहे। आणि आता माझ्या बाजूला जे हे तुम्ही दृश्य पाहताय ही नाशिकमधली दृश्य आहेत, कारण नाशिकला सुद्धा पावसाने जोरदार झोडपून काढले। काही गाड्या नदीपात्रामध्ये वाहून गेलेल्या त्यांना वाचवण्याचं काम सुरू आहे। आणि गोदावरी नदीपात्राची सध्याची काय परिस्थिती याची पाहणी गिरीश महाजन सध्या करतायत। गिरीश महाजनांकडे नाशिकचा पालकमंत्री पदाचा पदभार देण्यात आला होता, पण सध्या त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। मात्र तरीही गिरीश महाजन हे नाशिकमधले सगळ्यात महत्त्वाचे नेते म्हणून सध्या पाहणी करतायत। प्रशासनातले महत्त्वाचे अधिकारी गिरीश महाजन यांच्या सोबत आहेत आणि गिरीश महाजन नदीपात्राची पाहणी करतात, कारण अनेक ठिकाणी नदीपात्रामध्ये काही वाहनं बुडालेली आहेत, काही घरांना या पाण्याचा फटका बसला असण्याची शक्यता आहे। या सगळ्याची पाहणी सध्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून केली जाते। गिरीश महाजन यांच्यासोबत भाजपचे काही स्थानिक नेते आहेत, प्रशासनातले अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, पोलीस अधिकारी सुद्धा आहेत। कारण ज्या ज्या ठिकाणी परिस्थिती उद्भवेल त्याप्रमाणे प्रशासनाला व्यवस्था करून द्यावी लागणार आहे। त्यासाठी प्रशासन तत्पर आहे की नाही हे पाहण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। भाजपचे स्थानिक आमदार आणि स्थानिक नेते हेही गिरीश महाजन यांच्या सोबत या पाहणी दौऱ्यामध्ये उपस्थित आहेत। सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे, मात्र वातावरण अजूनही पावसाचं आहे। आकाशामध्ये काळे ढग दाटलेत आणि त्यामुळे जर काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर काय, या परिस्थितीमध्ये सध्या गिरीश महाजन पाहणी करतात। पाऊस आज सकाळपासून नाशिकमध्ये सुरू होता, त्याच्यामुळे या ठिकाणी एकूणच काय परिस्थिती आपण पाहणी केलेली आहे। आज खरं कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी पूर्वतयारीसाठी जी बैठक असते त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो, पण आज पाऊसही सकाळपासून खूप आहे, अतिशय मुसळधार पाऊस। म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा खूप पाऊस आहे, नाशिकमध्ये खूप पाऊस आहे, गोदावरीला या ठिकाणी मोठा पूर आलेला आहे। आणि अशी परिस्थिती जर पुढच्या पावसाळ्यात 1.5 वर्षाने जर असेल आणि त्यावेळेला कुंभमेळा असेल, कारण या दिवसालाच कुंभमेळा येणार आहे, जुलै ऑगस्टमध्येच कुंभमेळा आहे, आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला काय काय उपाययोजना करावी लागेल आतापासून, त्यासाठी आम्ही पाहणी करायला या ठिकाणी आलेलो आहोत। सर्व आमचे कमिशनर आहेत, कलेक्टर आहेत, फरंदेताई आहेत, पोलीस कमिशनर, आम्ही सर्व त्या पाहणी करायला आलेलो आहोत। म्हणजे कुठे पुढे अडचण होता कामा नये, कारण हा शाही मार्ग आहे, इथूनच सगळे रथ पुढे रामकुंडापर्यंत जातील, पण आता जर आपण पाहिलं तर इथून कोणी जाऊ शकत नाही, आणि म्हणून मग त्याला पर्याय काय, ऑप्शन काय, आणि म्हणून ते आम्ही बघतोय आणि त्याची तयारी तात्काळ आम्ही या ठिकाणी करणार आहोत। हा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी पर्यटक येतात, भाविक येत असतात, त्यांच्या गाड्या पार्क असतात। अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अनेकदा गाड्या या ठिकाणी अडकतात। आज सकाळी सुद्धा अशी एक दुर्घटना घडलेली आहे। काय नेमक्या सूचना असतील प्रशासनाकडून? नाही, निश्चित आम्ही आता पोलीस प्रशासनाला सांगेल, महापालिकेला मी सांगेल की ते बोर्ड फलक लावले गेले पाहिजेत। इथे काही लोक अशा दिवसामध्ये उभे करून गार्ड्स त्यांना गाड्याचं पार्किंग त्यांना वेगळ्या ठिकाणी करायला लावावं लागेल, कारण आता अचानक पाऊस येतो, आपण बघितलं की रेकॉर्डतोड पाऊस या ठिकाणी होतोय, वरती होतोय, आणि त्यामुळे अचानक पूर येतो आणि मग कोणाला याची कल्पना नसते की इतक्या जोरात या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात पूर येईल। आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही फलके लावू, सगळ्या आमचे गार्ड्स या ठिकाणी ठेवून पार्किंग कुठे करायचं,
किती सुरक्षित ठिकाणी कुठे करायचं हे आम्ही सूचना देऊ. भाऊ आपण बघितलं तर नाल्यांचं पाणी काही मिसळत पूल जे आहे. आहेत ते जीर्ण झालेले आहेत, 100 वर्षापेक्षाही अधिक आयुर्मान त्यांचं झालेलं आहे. निश्चित आम्ही काही पूल त्या ठिकाणी तोडतो आहोत, नवीनही पूल आम्ही करतो आहोत. त्याचे टेंडरही झालेले आहेत. 4-5 पुलांचे टेंडर आता झालेले आहेत. मला वाटतं एक या आठवड्यातच वर्क ऑर्डर सुद्धा त्यांची होईल. जे जीर्ण झालेले आहेत. आता हाही पूल आपण जो उभा आहे हा पण जीर्ण झालेला आहे. मधला जो एक पूल आहे तोही आपण त्या ठिकाणी काढतोय. पण कुंभमेळ्याच्या दृष्टीने कुठे अडचण होणार नाही, गर्दीचं नियोजन व्यवस्थित होईल यासाठी आमची पूर्ण तयारी चाललेली आहे. भाऊ, नाले सफाईचा पाणी जे आहे ते मिसळत आहेत. अनेक ठिकाणी ड्रेनेज मधून बाहेर पाणी येते चेंबर मधून. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जे काही महापालिकेची कामं आहेत तेच कुठे ते फोल ठरलेले दावा जे आम्ही बघतो आहोत इथे काही ठिकाणी ड्रेनेजचं पाणी निघतंय आणि त्या स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये काही चुका झालेल्या आहेत. काही टेक्निकल चुका झालेल्या आहेत. पण ते आम्ही तात्काळ दुरुस्त करतो. मॅडम मला तेच सांगत होते, त्याच दाखवत होत्या की बघा हे पाणी ड्रेनेजचं इथून येतं आहे तिथून येतं आहे. पण या 2-4 महिन्यामध्ये म्हणजे येत्या कुंभच्या आत 1 वर्षाच्या आत आम्ही सगळे जे सगळे फॉल्ट आहेत हे तांत्रिक चुका झालेल्या आहेत त्या आम्ही दुरुस्त करू आणि कुठेही घाण पाणी गोदावरीमध्ये येणार नाही, ड्रेनेजचं पाणी येणार नाही अशी व्यवस्था करू. खरं तर ओझरमध्ये एक्स्ट्रा वाहून गेलेला आहे बांधकामामध्ये, त्याची काही माहिती मिळाली का? तो कोण होता आणि त्याचं काही नाही, आपल्याकडूनच मलाही ही माहिती मिळाली. मला गाडी वाहून गेली म्हणून तुम्ही सांगितलं म्हणून मी या ठिकाणी आलो. पण कोण कुठे ओझरला का कुठे कोण व्हायला असेल तर त्याची निश्चित मी माहिती घेतो. भाऊ, राज्यभरातच अनेक ठिकाणी पाऊस हा मुसळधार झालेला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, कुठे रस्ते बंद झाले आहेत. एकंदरीतच पूर्ण राज्य पातळीवरती कसं आपत्ती व्यवस्थापन मंत्री मला वाटतं आता पावसाळा म्हटलं म्हणजे पाऊस पडणार आहे. कोकणामध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी तो आहे. मुंबईमध्ये 2-3 दिवस सततधार पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे. पण सगळं धोक्याच्या बाहेर आहे. आमच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून आमच्या सगळ्या ठिकाणी नजर आहे. आमच्या NDRFच्या टीम असतील, SDRFच्या टीम असतील, पोलीस यंत्रणा आहे, फायर ब्रिगेड आहे, हे सगळे अलर्ट आहेत. परवा आपण बघितलं असेल ज्यावेळेला पुण्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये ही दुर्घटना घडली आणि त्यात तो पूलच कोलॅप्स झाला. पण लगेच 10 मिनिटांमध्येच तिथे NDRFची टीम त्या ठिकाणी गेली. CRPFचा कॅम्प तिथे मोठा बाजूला होता. ते सगळे जवान त्या ठिकाणी धावून गेलेत. सगळ्यांनीच त्या ठिकाणी मदत केली आणि खूप मोठा अनर्थ त्या ठिकाणी टळला. सुरुवातीला आपणच बातमी दाखवली की 25-30 लोक वाहून गेलेत. पण त्या सगळ्या वाहणाऱ्या लोकांना स्थानिक गावकऱ्यांनी त्या ठिकाणी अडवलं, त्यांना वाचवलं आणि मोठा अनर्थ त्या ठिकाणी टळला. गिरिजो, एक राजकीय प्रश्न. एकनाथ खडसे म्हणताय की बडगुजरांना घेतलं पण माझ्यात गेला, अडचण काय पाहिजे? आता तुम्हीच आत्मपरिशोध करा की तुम्ही बडगुजरांपेक्षा चला